नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर राष्ट्रीय युवा दिन या विशेष भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, असे ज्यांचे शब्द तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरले आहेत. भारताचे आध्यात्मिक गुरु, सर्व पाश्चात्य जगाला वेदांत आणि योग यांचा परिचय करून देण्यात महत्त्वाची भूमिका असलेले स्वामी विवेकानंद. 12 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. नॅशनल यूथ डे या निमित्ताने स्वामी विवेकानंद यांचे तेजस्वी प्रेरणादायी विचार आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या वाहिनीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे लहानपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त, वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त हे व्यवसायाने वकील होते आणि आई भुवनेश्वरी दत्त. संयुक्त राष्ट्रसंघाने 1984 मध्ये आंतरराष्ट्रीय युवा वर्ष घोषित केले. त्यानंतर भारत सरकारने 1984 मध्ये 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आणि तेव्हापासून 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. नरेंद्रनाथ हे लहानपणापासूनच अतिशय हुशार, तेजस्वी आणि प्रतिभावंत होते. स्वामी विवेकानंदांच्या स्कॉटिश चर्च या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विल्यम हेस्टी म्हणतात, नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले, परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला पाहायला मिळाला नाही. एवढ्या तरुण मुलाने एवढे ग्रंथ वाचले असतील असे मला वाटले नव्हते. अवघ्या 30व्या वर्षी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेत शिकागो येथे झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत माझ्या बंधू आणि भगिनीनो हे शब्द उच्चारताच आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागोचे सभागृह 2 मिनिटे टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने दुमदुमून गेले होते. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, हे त्यांचे शब्द तरुणांसाठी मार्गदर्शक प्रेरणादायी ठरले आहेत. तरुणांना आपले स्वप्न साकार करण्यासाठी कितीही मोठी आव्हाने आली तरी खचून न जाता त्या आव्हानांना तोंड देण्याची प्रेरणा देतात. स्वामी विवेकानंदांचा असा ठाम विश्वास होता की कोणत्याही देशाची सर्वात मोठी ताकद त्या देशाचे तरुण असतात. स्वामी विवेकानंदांनी सारी व्याख्याने युवकांना उद्देशून दिली आहेत. राष्ट्रनिर्माणात युवकांचे महत्त्व त्यांनी जाणले होते. स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महापुरुषांच्या विचारातून आपल्याला सकारात्मक संदेश मिळतो, परिस्थितीवर मात करत लढण्याचे बळ मिळते. त्यांचे विचार जगभरातील तरुणांना अखंड प्रेरणा देत आले आहेत. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मला 100 तरुण लोक द्या, मी संपूर्ण जग बदलून टाकीन. यातूनच त्यांचा तरुणांवरील ठाम विश्वास दिसून येतो. राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय असतो बरं? हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश असतो स्वामी विवेकानंदांचे आदर्श आणि त्यांची आदर्श तत्त्वे तरुणांपर्यंत पोहोचवणे, तरुणांना प्रेरणा देणे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे. देशाचे भविष्य तरुणांच्या हातात असते. युवक जेव्हा स्वतःला उदात्त कार्यासाठी समर्पित करतात तेव्हा देशाची प्रगती होत असते. देश प्रगतीची अधिक उंची गाठू शकतो. तरुणांना राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी प्रोत्साहन मिळते. स्वामी विवेकानंद यांचे जीवन आणि विचार युवकांना आत्मविश्वास, धाडस आणि निस्वार्थ सेवेची शिकवण देतात. या निमित्ताने शाळा आणि महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम, स्पर्धा, चर्चासत्रे आयोजित केली जातात. स्वामी विवेकानंदांच्या विचारातून प्रेरित होऊन युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंदांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांचे तेजस्वी प्रेरणादायी विचार आपण जाणून घेऊयात. उत्तिष्ठत जागृत प्राप्यवरांनी बोधत, म्हणजे उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होत नाही तोपर्यंत थांबू नका, हे त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्य आहे. युवकांनो, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. राष्ट्राला युवा चेतनेची आवश्यकता आहे. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. स्वतंत्र होण्याचे धाडस करा. तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचे धाडस करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होईल. युवकांनो, तुमचा विकास आतून घडला पाहिजे. तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही. तुमच्या स्वतःच्या आत्म्याव्यतिरिक्त तुमचा दुसरा कोणीही शिक्षक नाही. हे जग एक प्रकारची व्यायामशाळाच आहे, जिथे आपण स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठीच येतो. मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे. या शक्तीच्या मदतीने तुम्ही अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवू शकता. मनुष्य प्रकृतीवर मात करण्यासाठी जन्माला आलेला आहे. प्रकृतीचा तो गुलाम होऊन राहण्यासाठी नव्हे. आपले मज्जातंतू शक्तिसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायूंची व पोलादी मज्जातंतूंची आवश्यकता आहे. युवकांनो, तुम्ही स्वतःच स्वतःचे भाग्यविधाते आहात. स्वतःला कधीही कमजोर समजू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. आत्मविश्वासात अद्भुत सामर्थ्य आहे. जो सुखाचे स्वागत करतो त्याने दुःखाचे स्वागत केले पाहिजे. बळकट हातांची एकत्र गुंफण म्हणजे संघटन. संघटनेशिवाय कोणतेही श्रेष्ठ आणि चिरस्थायी कार्य होत नाही. श्रेष्ठ आदर्श डोळ्यासमोर ठेवा. तुम्ही जे कराल ते मनापासून करा. यश तुमच्या मागे येईल. ऐहिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात भय हेच अधपतनाचे कारण आहे. म्हणून निर्भय व्हा, समर्थ व्हा. सामर्थ्य हेच जीवन आहे. दुर्बलता म्हणजे निष्प्राणता, निर्जीवता आहे. असे हे स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी प्रेरणादायी विचार आजच्या प्रत्येक युवकाने, तरुणाने आत्मसात केले पाहिजेत. राष्ट्रीय युवा दिवसाचे महत्त्व केवळ एका दिवसापुरते मर्यादित नाही. युवकांना, तरुणांना जीवनात आत्मविश्वास, शिक्षण, विकास, योग, सामर्थ्य आणि राष्ट्र उभारणीसाठी जबाबदारीचा संदेश देणारे मार्गदर्शक आणि अखंड प्रेरणा देणारे आहेत. स्वामी विवेकानंद हे युवकांचे तेजस्वी प्रेरणास्थान आहेत. आपल्या भारतात आणि भारताबाहेरही स्वामी विवेकानंदांचे कार्य खूप मोठे आहे. लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये त्यांनी वेदांत सोसायटीची स्थापना केली. इंगरसोल, डॉक्टर राईट, विल्यम जेम्स, मॅक्स मुलर, डॉक्टर पॉल डायसेन असे तत्त्वज्ञही त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन गेले. आयरिश लेखिका, शिक्षिका, समाजसेविका असणाऱ्या मार्गारेट एलिझाबेथ नोबेल म्हणजेच भगिनी निवेदिता यात अग्रगण्य होत्या. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य असणारे स्वामी विवेकानंद हे अफाट ज्ञान, प्रभावी वक्तृत्व, दूरदृष्टी, धाडस, राष्ट्रप्रेम आणि निस्वार्थ सेवाभावी असणारे भारतातील एक महान तत्त्वज्ञ, समाजसुधारक, आध्यात्मिक गुरु, वेदांताचे प्रचारक आणि मुख्य म्हणजे युवकांचे प्रेरणास्थान आहेत. बंगाली भाषेतील सखार प्रती आणि मराठीत मित्रास या त्यांच्या प्रसिद्ध कवितेने आजच्या भागाचा आपण समारोप करूया. बहुरूपे सम्मुखे तोमार छाडी, कोथाय खुंजिशो ईश्वर, जिवे प्रेम करे जेई जन, सेई जन सेविच्छे ईश्वर. ईश्वरास कुठे शोधतोस? ईश्वर अनेक रूपात तुझ्यासमोर उभा आहे. जे प्राणीमात्रांवर प्रेम करतात तेच ईश्वराची खरी सेवा करतात. मित्रमैत्रिणींनो, आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.
अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.